Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. कायम मनोज जरांगे हा एकनाथ शिंदे याचा मॅनेज माणूस आहे. तो मंगेश चिवटे आणि जरांगे याची बीडच्या कनाया हॉटेलमध्ये काय चर्चा झाली हे मॅनेज शासन पुरस्कृत हे कसे शब्द सुचतात त्यांना मला माहिती नाही. आणि सुचतात ते सुचतात समाजाचं दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न. ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी हे आमरण उपोषण सुरू आहे आणि आज उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सरकारच्या मंत्रिमंडळातील 5 मंत्री आणि एक आमदार विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर या ठिकाणी येणार आहेत आणि उपोषणकर्त्यांसोबत ते संवाद साधणार आहे, बातचीत करणार आहे आणि तोडगा निघण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. आपल्यासोबत उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आहेत. पहिल्यांदा आपण नवनाथ वाघमारे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर, काय सांगणार, आज सरकारच्या मंत्रिमंडळातील 5 मंत्री आणि एक विद्यमान आमदार या ठिकाणी चर्चेला येणार आहे, काय वाटतं? ते आल्याच्यानंतर काल आमचं शिष्टमंडळ गेलं होतं मुख्यमंत्री महोदयांकडं वर्षा बंगल्यावर आणि कालची काय चर्चा झाली सखोल माहिती आम्हाला अद्याप मिळालेली नाही. 1-2 मागण्यावर थोडं सरकार आमच्या ज्या 6 मागण्या आहेत त्याच्यापैकी 2 मागण्यावर थोडं सरकार सकारात्मक दिसलं. परंतु इथं आल्याच्यानंतर रात्रीतून काय त्यांच्या पुन्हा मंत्रिमंडळाच्या जर घडामोडी झाल्या असतील त्याच्यात काही त्यांनी जर काही निर्णय घेतले असतील आणि आज इथं 5 मंत्र्यांचं जर शिष्टमंडळ येऊन आमची भेट घेऊन आम्हाला विनंती करत होते नेमक्या मागण्या काय त्याच्यात आमच्या मान्य होतात त्यावर आपल्याला ठरवता येईल. तोपर्यंत आपण त्यावर भाष्य करणंसुद्धा योग्य नाही. आपण जर पाहायला गेलं तर आज तुमच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे. प्रकृती कशी आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते पुण्याला देखील जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी देखील भेट देणार आहे. प्रकृती तर खालावलेली आहे. आज आम्हाला दोघांनासुद्धा धरून उठावं लागतं, धरून सगळ्या गोष्टी करावं लागतात. आता 10वा दिवस आहे, अन्नाचा कण आपल्या पोटामध्ये नाही आणि कुठंतरी सरकार ओबीसी भटक्या विमुक्ताचं उपोषण आहे. ओबीसी भटका विमुक्तांची मुलं उपोषणाला बसलेले आहेत. आमच्याकडे कोण लक्ष देणार? कारण की राज्य सरकार हे जातीवाद्यांचं राज्य सरकार आहे, एका समाजाचं राज्य सरकार आहे. संविधानाने सरकार चालणारं सरकार नाही आहे. कारण की संविधानानुसार शपथ घेतलेल्या सरकारला सगळ्या समाजांच्या मागण्या सारख्याच पुरवाव्या लागतात आणि सर्व समाजाकडे सारख्याच नजरेनं बघावं लागतं. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एका समाजाचा जो लाड करत आहेत ते महाराष्ट्रासाठी, फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी तरी चांगलं नाही असं माझं मत आहे. आपण जर पाहायला गेलं तर कालची जी बैठक होती ही बैठक पूर्णतः मॅनेज होती असा आरोप जो आहे तो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. जो माणूसच मॅनेज आहे म्हणजे त्याचा चष्मा कसा असणार आहे? तो कायम मनोज जरांगे हा एकनाथ शिंदे याचा मॅनेज माणूस आहे. तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना एकनाथ शिंदे यांचे OSD मंगेश चिवटे इथं तळ ठोकून होते आपल्या वडीगोद्रीमध्ये आणि दररोज त्याला भेटायचे, काय मागण्या आहेत काय नाही आणि मुख्यमंत्र्याशी त्याचं दररोज बोलणं करून द्यायचे. म्हणजे तो जेवला का, चहा पिला का नाही का, उपाशी आहेस का, हे सगळ्या गोष्टी इतक्या खोलपर्यंत तुम्हाला म्हणजे बरं वाटतं आहे का, इतक्या खोलपर्यंत त्याला मुख्यमंत्री चर्चा दररोज चिवटेंच्या फोनवरून करत होते. आणि मी वारंवार सांगतो आहे मंगेश चिवटे आणि जरांगे याची बीडच्या कनाया हॉटेलमध्ये काय चर्चा झाली ही बाहेर का काढत नाहीत ते? कारण की तो मॅनेज आहे, मुख्यमंत्र्याला मॅनेज आहे आणि जो माणूस मॅनेज असतो त्याला प्रत्येक त्याच्या चष्म्यातून समोरचा माणूससुद्धा मॅनेज दिसतो. आता आम्ही कसे मॅनेज असणार? आमचं सरकार आमचं नाही, सरकार प्रस्थापिताचं. आम्ही गरिबाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, कामगाराचे लेकर आहोत. कुठंतरी आमच्या गोरगरीब दबलेल्या समाजासाठी आम्ही पुढाकार घेऊन कुठंतरी आमच्या समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी हे उपोषण सुरू केलं. आमच्या समाजाचं कुठंतरी ताटातली भाकर हिसकावून घेण्याचा प्रयत्न ती थांबवण्यासाठी आम्ही हे उपोषण सुरू केलं आहे. आणि आमच्या काही मागण्या गैर नाहीत, असंविधानिक नाहीत. आमच्या मागण्या संविधानिक आहेत आणि आम्ही आमच्या हक्काचं जे आमच्या ताटात राहू द्या म्हणतो, कुणाच्या ताटातलं आम्हाला द्या म्हणत नाहीत, कुणाच्या ताटातलं ताट आम्हाला हिसकावून द्या म्हणत नाहीत. कारण की आम्हाला जे दिलेलं आहे संविधानाने, डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने 29% आरक्षण दिलं आहे ते आरक्षण आमचं अबाधित ठेवायचं आहे. आणि राज्यात ज्या 54 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्रामार्फत नोंदीमार्फत जे प्रमाणपत्र वाटप केलेत याचीसुद्धा सखोल चौकशी होऊन, कारण की याच्यामध्ये खाडाखूड करून ह्या नोंदी आहेत आणि त्याच्यावर यांनी प्रमाणपत्र वाटप केलेत, हे तात्काळ रद्द झाले पाहिजेत. याचीसुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं तर करा, ते पूर्ण रद्द झाले पाहिजे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी हे रातोरात अर्जंट वाटण्याचं काम केलं यांना कारावास झालाच पाहिजे, ही सुद्धा आमची मूळ मागणी आहे. सर, काय सांगणार, आज उपोषणाचा 10वा दिवस आहे, काय वाटतं? आणि आज या ठिकाणी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ सलग दुसऱ्या दिवशी येत आहे.
बघूया काय चर्चा झाली शिष्टमंडळाबरोबर, त्याची अधिकृत भूमिका थोडंसं 2 वाजेपर्यंत आपण ऐकूया. कारण शेवटी तोंडी बोलण्याला आणि लिखित देण्याला ह्याला बऱ्यापैकी अजून वाट बघू ना आपण 2 वाजेपर्यंत. 10वा दिवस आहे उपोषणास. तुमची प्रकृती जी ती खालावत चाललेली आहे. तुम्हाला तुमचे सहकारी उचलून बसवतात आहे. तुम्हाला बसण्यास आणि उठण्यास देखील वेदना होत आहेत. काय वाटतं काय? ओबीसीच्या प्रश्नावर न्याय हक्क अधिकारावर लढाई करत असताना फक्त फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमा डोळ्यासमोर येतात आणि थवेच्या थवे इथं माणसांचे येत आहेत, वेगवेगळ्या प्रवर्गातल्या वेगवेगळ्या लोकांचे. ते पाहिल्यानंतर आम्ही ॲटोमॅटिक रिचार्ज होतो. राज्याच्या मंत्रिमंडळातील 5 मंत्री आणि एक विद्यमान आमदार या ठिकाणी चर्चेला येणार आहे. काय वाटतं, सकारात्मक चर्चा होईल का आणि आज हे उपोषण संपेल का? 5 आमदार येण्यापेक्षा 1 आमदार आला असतं तरी चाललं असतं, मंत्री आला असतं तरी चाललं असतं, किंवा कलेक्टर आला असतं तरी चाललं असतं. आम्ही शोषितांची वंचितांची पोर आहे. त्यामुळे सरकारनं एवढे अर्धा डझन मंत्री पाठवण्यापेक्षा कलेक्टरकडे जरी आम्हाला निवेदन, मी पहिल्यापासून माझी ती मागणी होती की शासनाचा प्रतिनिधी म्हणून कलेक्टर जरी आले तरी चाललं असतं. सर, काल आपली जी बैठक झाली सह्याद्री अतिथीगृहावर, ती बैठक पूर्णतः मॅनेज होती असा आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी केला. हे मॅनेज, शासन पुरस्कृत, हे कसे शब्द सुचतात त्यांना मला माहिती नाही. आणि सुचतात समाजाचं दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न. आम्ही काय बोलतो हे बघा ना. मग ते शासन पुरस्कृत असो अथवा नसो, 1 मिनिट आपण पकडू की शासन पुरस्कृत आहे. आम्ही काय म्हणतोय ते बघा ना. मग कोण पुरस्कृत करतं आहे, कोण बोलतं आहे, हे कशाला पाहिजे, काय बोलतं आहे ह्याच्याकडे लक्ष द्या ना. आणि कळत नसेल तर शांत बसा, सल्ला तरी घ्या चांगल्या माणसाचा. एकूणच आपल्यासोबत हे होते ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ वाघमारे सर. यांनी सांगितलेलं आहे की आज जर सरकारसोबत चर्चा झाली तर चांगलं होईल, नसतं आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहेत. गौरव साळी, मुंबई तक, वडीगोद्री.